लोकशाही सुरू असते तर सिद्धाराम म्हेत्रेंना बोलू दिलं असतं का? लोकशाही आहे म्हणून तर बोलायला लागलेत. सिद्धाराम म्हेत्रे गेले कित्येक वर्षापासून 2019 पासून बघतात. 2019ला भाजपमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर दोन्ही निवडणुका मोठ्या फरकाने 40-50 लाखांनी हरली. त्याच्यानंतर राष्ट्रवादीत जायचा प्रयत्न केला, अजितदादाने नाही घेतला. काहीतरी करून शिंदे साहेबांच्या सोबत आले आणि जे काहीतरी पदरात पडलं असं वाटत होतं ते काही त्यांना पडत नाही. जे व्यवसाय धंदे त्यांचे जे होते बंद पडलेले ते सुरू होतील अशी अपेक्षा होती आणि कुठेतरी मनासारखं होत नाही. त्यामुळं ते व्यथित होऊन बोलत असतील आणि व्यथित झालेल्या माणसाबद्दल जास्त न बोललेलं बरं. आमच्याकडे एकच पालकमंत्री आहेत आणि जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री आहेत. त्यांना सोडून दुसराही कुणीही सुपर पालकमंत्री वगैरे काही नाही. बघा, माझा जन्म हिंदू धर्मात झालेला आहे. गणपती आम्हाला प्रिय आहे, कोणाच्याही कुणीही व्यक्ती असेल तर तसं. आणि गणेश बघा, मार्केट कमिटी लोकशाही आपण मानतो, मार्केट कमिटीची सत्ता आमची आहे. व्यापारी असोसिएशनची इच्छा होती की तिथे गणेशाची स्थापना व्हावं, आम्ही गणेशाची स्थापना करतो. आणि राहता राहिला तो पोलीस प्रोटेक्शन घेऊन आले वगैरे त्यांना एकतरी मला त्याच्यावर बोलायची इच्छा नाही. कारण एखादा माणूस व्यथित होऊन बोलला असेल, एखादा माणूस खूप साऱ्या अपेक्षा घेऊन आला आणि पदरात नाही निराश होऊन बोललेला असेल, अशा माणसाबद्दल जास्त न बोललेलं बघा. दुधने देऊन दाखवा. अरे मी ह्याच्या अगोदर 10 वेळा आलो. एकदा आमदार नसताना आलो, तुमची सत्ता घालवली, तुमच्या घरचे कोण होते त्यांना पाडलं. मार्केट कमिटीला आलो, पोलीस घेऊन नाही आलो, तुमच्या पुतण्याला पाडलं, तुमच्या भावाला पाडलं, तुम्हाला 2दा पाडलं. पोलिसांना सोडून द्या वगैरे असं भाषा नाही. मी ह्याच्या अगोदर आलो, जेव्हा आलो तेव्हा काय काय करिश्मा झाला हे लोकांना माहिती आहे. तर मला वाटतं आज गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं आज महाराजांचं आपण बोलावं, स्वागत करावं, राजकीय बोलू नये. आणि एकच सांगतो की मी कुठल्याही व्यथित झालेला माणूस, फ्रस्ट्रेटेड माणूस जो वैतागून बोलतो त्यांच्याबद्दल आपण खूप न बोललेलं बरं असं मला वाटतं. माझ्या नेत्याचा आणि माझ्या पार्टीचा माझ्यावर विश्वास आहे. मला कोणी चॅलेंज करत असेल तर मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे, मी, माझी जनता, माझा नेता आणि माझी पार्टी ह्या तिघांच्या व्यतिरिक्त अशा रोज 56 जे सापडतात त्यांना मी भीक घालत नाही, महत्त्व देत नाही. मी या तिघांच्या प्रति उत्तरदायी आहे. जनता, माझा नेता आणि माझी पार्टी. आणि तेवढ्यांच्या पुरतं मी निश्चित सजग आहे. त्या लोकांच्या बाबतीत पार्टी, राजकारण, समाजकारण या बाबतीत मी खूप सावध असतो. कधी चुका होऊ देत नाही. विरोधक म्हणून जर कोणी धमकी देत असेल अशा धमक्यांना मी भीक घालत नसतो. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.